नमस्कार सर्व शिक्षक बांधवांना, मी एम आर मानकरे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 2025-26मध्ये MHRD UDAS प्लसमध्ये स्टुडंट मॉडेल कशाप्रकारे कंप्लीट करायचं आहे याच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे पाहणार आहोत. तरी संपूर्ण व्हिडिओ पहा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्टुडंट प्रोफाईल करते वेळेस आपण कोणकोणत्या गोष्टीला ध्यान देऊन करायचं आहे ते आपण याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तरी व्हिडिओ पूर्णपणे संपूर्ण आणि लक्षपूर्वक पहा. तरी सर्वात अगोदर आपण MHRD UDAS प्लस करते वेळेस स्टुडंट मॉडेल करते वेळेस कोणत्या गोष्टीचे कुठून स्टार्ट करायचं आहे, काय काय करायचं आहे हे बघायचं आहे आपल्याला. तरी सर्वात अगोदर गुगलमध्ये जायचं आहे. गुगलमध्ये जाऊन MHRD UDAS प्लस म्हणून टाईप करायचं आहे आपल्याला. MHRD UDAS प्लस म्हणून टाईप केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथं ऑप्शन दिसतात. इथं UDAS प्लस आहे, स्टुडंट मॉडेल आहे आणि टीचर प्रोफाईल आहे. अशा प्रकारे हे सर्व मॉडेल कंप्लीट करायचे आहेत. त्यासाठी आपल्याला स्टुडंट मॉडेल सर्वात महत्त्वाचा म्हणजे स्टुडंट मॉडेल आहे ते कशा प्रकारे कंप्लीट करायचं हे बघायचं आहे. स्टुडंट मॉडेल दिसलेलं आहे, याला आपल्याला याच्यावर क्लिक करायचं आहे. स्टुडंट मॉडेलवर क्लिक केल्यानंतर येथे आपल्याला असा लॉग इन पेज येतो. लॉग इन पेज आल्यानंतर इथे तुमचा युजर ID म्हणजेच शाळेचा डायस कोड इथे घालायचा आहे. त्याच्यानंतर एंटर पासवर्ड म्हटलेला आहे. इथे पासवर्ड तुम्हाला जे MHRD UDAS प्लसचा पासवर्ड दिलेला आहे तो पासवर्ड इथे टाकायचा आहे आणि इथे कॅप्चा टाकून लॉग इन व्हायचं आहे. आता इथे मी एक स्कूलचा लॉग इन झालेला आहे ऑलरेडी. आता लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारे पेज येतो. इथे तुम्हाला दोन ऑप्शन दिसतात, 2025-26 आणि 24-25. आम्हाला या ऑप्शनमध्ये जायचं नाही, सर्व वरल्या ऑप्शनमध्ये जायचं आहे. म्हणजे आम्हाला 25 आणि 26मध्ये जायचं, म्हणून याला क्लिक करायचं आहे. 25-26ला क्लिक करायचं आहे. 25-26ला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे पेज होतो. इथे क्लोज करायचं आहे. क्लोज केल्यानंतर तुम्हाला आता सर्व ऑप्शन 00 दिसतात, कारण आणखी आम्हाला या वर्षाचं पूर्ण डाटा कंप्लीट करायचा आहे. त्यासाठी सर्व ऑप्शन 00 दिसतात. याच्या अगोदर आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या ऑप्शनमध्ये जायचं आहे. स्टुडंट मॉडेलमध्ये प्रोग्रेशन, स्टुडंट मुवमेंट प्रोग्रेशनमध्ये जायचं आहे. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्याला या वर्गातून पुढच्या वर्गामध्ये बसवायचं आहे. जो मागल्या वर्गात होता त्यांना त्याच्यातून या वर्षी ज्या वर्गात आलेला आहे त्या वर्गामध्ये त्याला बसवायचं आहे. त्यासाठी प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीमध्ये जायचं आहे. प्रोग्रेशन या मोमेंट आणि प्रोग्रेशनमध्ये गेल्यानंतर प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी तुम्हाला दिसते आणि इम्पोर्ट मॉडेल दिसते. प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी तुमच्याजवळ सध्या जे विद्यार्थी आहेत, तुमच्या लॉग इनमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांना पुढच्या वर्गामध्ये ठेवता येतो. आणि इम्पोर्ट मॉडेल म्हणजेच तुम्ही जे बाहेरून आलेले विद्यार्थी आहेत त्यांना इन करण्यासाठी इम्पोर्ट मॉडेलमध्ये जायचं आहे. आता प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीमध्ये क्लिक केल्यानंतर कोणकोणते ऑप्शन येतात आता बघा आपल्याला. इथे प्रोग्रेशन मॉड्यूल म्हणजे आहे, इथे गो म्हणून दिसत आहे, या गोवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला इथे सर्व तुमचे पहिलीपासून 10वीपर्यंत जे जे क्लासचे आहेत ते सर्व इथे ओपन होतात. आता आपण एक एक वर्गाचं आपल्याला करत जायचं आहे. सर्वात अगोदर पहिली वर्गाचं क्लिक करायचं आहे. पहिली वर्गात इथं सेक्शन जर तुमच्या शाळेमध्ये एकच मीडियम असेल तर एकच येतो. जर 2-3 मीडियम असेल तर तुमचा जो मेन मीडियम आहे त्याला A येतो, नंतर B आणि नंतर C अशा प्रकारे येतो. नंतर आपल्याला इथे एकच आहे म्हणून A, त्याच्यानंतर गो करायचं आहे. गो केल्यानंतर आता अशा प्रकारे इथे ओपन होतो. ओपन झाल्यानंतर इथं आपल्याला कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत. सर्वात पहिले प्रोग्रेशन स्टॅटसमध्ये जाऊन काय करायचं आहे, इथं मुलाला आता हे ऑलरेडी झालेलं आहे, हा वर्ग पूर्णपणे संपलेला आहे. आता आपण नेक्स्ट वर्गामध्ये जाऊन मी तुम्हाला दाखवतो. इथे पूर्णपणे संपल्यानंतर सर्वात शेवटी काय करायचं आहे ते सुद्धा बघा. आता आपल्याला इथे पहिली वर्ग संपलेला आहे, इथे दुसरी वर्गामध्ये आपण गेल्यानंतर माहीत होईल काय काय करायचं आहे आपल्याला. आता बघा इथं प्रोग्रेशन स्टॅटसमध्ये जायचं. प्रोग्रेशन स्टॅटसमध्ये जाऊन काय करायचं आपल्याला, तो प्रमोटेड आहे म्हणजे बाय एक्झामिनेशन, एक्झाम देऊन जर तो प्रमोट झालेला असेल तर प्रमोटेडमध्ये जायचं आहे. नॉट प्रमोटेड रिपीटर म्हणून त्याला जर बसवलेला असेल तर नॉट प्रमोटेडमध्ये जायचं आहे. नंतर प्रमोटेड विदाऊट एक्झामिनेशन, जर त्यांना एक्झाम न देता सुद्धा प्रमोटेड केला असेल तर विदाऊट एक्झामिनेशनमध्ये घ्यायचं आहे. आता जास्तीत जास्त आपल्याला पहिल्या ऑप्शनमध्येच करायचं आहे. दुसरी तिसरी 8वीपर्यंत आपल्याला विद्यार्थ्याला फेल करता येणार नाही म्हणून आपल्याला प्रमोटेडमध्ये जायचं आहे. आता इथं मार्क्स इन पर्सेंटेज, त्याचे फक्त आपल्याला पर्सेंटेज घालायचं आहे. विद्यार्थ्यांचं जो त्यांना टोटल तुमचे जो ग्रेड घेतलेला आहे, पर्सेंटेज घेतलेला आहे, त्या पर्सेंटेजची इथं आपल्याला घालायचं आहे. एक एक्झाम्पल 80% हा विद्यार्थी घेतलेला आहे. त्याच्यानंतर इथे नंबर ऑफ डेज स्कूल अटेंडंट, टोटल डेज घालायचं नाही आपल्याला, टोटल त्यांना विद्यार्थी
हजर राहिलेले दिवस इथे घालायचे आहेत. आता समजा एखाद्या स्कूल एका अकॅडमिक इयरमध्ये 240 दिवस चालला असेल तर तो स्टुडंट समजा एक 230 दिवस प्रेझेंट राहिला असेल, अशा प्रकारे तिथे 230 घालायचे. नंतर स्कूलिंग स्टॅटस 25-26चं काय करायचं इथं, स्टडिंग इन सेम स्कूल करायचं आहे, लेफ्ट स्कूल विथ TC करायचं आहे. जर तुमच्या शाळेमध्ये शिकत आहे त्यांना तर स्टडिंग इन सेम स्कूल करायचं आहे. अन्यथा जर तुमच्या शाळेतून त्यांना TC घेऊन दुसरीकडे गेला असेल तर इथं लेफ्ट स्कूल विथ TC करायचं आहे. जर तुम्ही काही कारणाने त्यांना विदाऊट TC गेला असेल तर सुद्धा विदाऊट TC करू शकता. इथं लेफ्ट विथ TC करायचं आहे. आता हा विद्यार्थी इथं शिकत आहे म्हणून स्टडिंग इन सेम स्कूल केलो. त्याच्यानंतर पुढे क्लास 3मध्ये त्यांना आता हे दुसरीचं आम्ही करलो, त्याला कुठे घेऊन जायचं आहे, 3मध्ये घेऊन जायचं. 3मध्ये गेल्यानंतर इथं काय करायचं आहे, सेक्शन ए, इथं एकच मिडियम आहे म्हणून ए करायचं आहे. नंतर पुढे पेंडिंग इथं अपडेट काय करायचं, इथं हा डाटा अपडेट, हा काय झाला, स्टुडंट डिटेल हॅज बीन अपडेटेड सक्सेसफुली, इथं ओके करायचं आहे. अशाच प्रकारे सर्व विद्यार्थ्यांचा डाटा आपण कंप्लीट करायचा आहे. कंप्लीट केल्यानंतर पुन्हा शेवटी फायनलाइज. तुम्ही एकही विद्यार्थ्याचा जर डाटा पेंडिंग ठेवलो तर हा फायनलाइज होणार नाही. त्याच्यासाठी सर्व विद्यार्थ्यांचा डाटा आपण अपडेट करायलाच पाहिजे. अपडेट केल्यानंतर तो हा ऑप्शनमध्ये फायनलाइज म्हणून करायचा आहे. आता हे सर्व आपण केल्यानंतरच फायनलाइज होतो, अन्यथा होणार नाही. अशा प्रकारे प्रत्येक विद्यार्थ्याचे ग्रेड जे पर्सेंटेज आहेत ते पर्सेंटेज जे तुम्ही STSमध्ये घातला आहोत तेच STSमधले पर्सेंटेज, आणि जे STSमध्येच तुम्ही जे अटेंडंट दिवस म्हणजे तो प्रेझेंट राहिलेले दिवस जे आहेत तेच दिवस येथे टाकून इथे सुद्धा त्याला प्रमोट करायचं आहे. प्रमोट केल्यानंतर तो पुढच्या वर्गामध्ये जातो. अशा प्रकारे ही क्रिया आपल्याला पूर्णपणे करायचं आहे. असे सर्व वर्ग तुमच्या स्कूलमध्ये किती 1 to 5th असेल तर 5वीपर्यंत, आणि 1 to जर 7th असेल तर 7वीपर्यंत, 1 to 10th असेल तर 10वीपर्यंत. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, आता येथे तुम्हाला शेवटच्या वर्गाला जेव्हा आपण इथे 10वी हा शेवटचा वर्ग आहे, इथे काय येतो म्हणजे दुसऱ्या वर्गामध्ये जे ऑप्शन येतात ते इथे एक ऑप्शन कमी असतो. समजा इथे आता प्रमोटेड झालेला आहे, इथे आम्ही याचे पर्सेंटेज घातलेला आहे, इथे अटेंडन्स घातलेला आहे. नंतर इथे काय येतो, फक्त एक ऑप्शन येतो, कारण तुमचा तिथे तुमच्या शाळेमधला जर शेवटचा वर्ग संपल्यानंतर पुढे ते वर्ग राहणार नाही. त्यासाठी इथं काय येतो, लेफ्ट स्कूल विथ TC, याला सोडून दुसरे येणार नाही. स्टडिंग इन सेम स्कूल येणार नाही, कारण त्याच्यानंतर तो पुढच्या दुसऱ्या शाळेमध्येच जाणार आहे. त्याच्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला लेफ्ट विथ स्कूल म्हणूनच ऑप्शनमध्ये करायचं. इथं सेक्शन काय येणार नाही, खाली अपडेट करायचं आहे. अशा प्रकारे जेवढे वर्ग आहेत तेवढे वर्ग भरून शेवटच्या वर्गाला हे ऑप्शन आपल्याला करायचं आहे. अशा प्रकारे पूर्णपणे भरून घ्यायचं आहे. आणखी एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे समजा जर तुमच्याकडे काही चुकलं असेल, फायनलाइज झाल्यानंतर सुद्धा जर कोणता ते डाटा चुकला असेल तर इथे त्या विद्यार्थ्यांच्या पुढे करेक्शन म्हणून ऑप्शन आहे. या करेक्शनवर क्लिक करून पुन्हा आणि तुम्ही बॅक येऊ शकतो. प्रमोटेडमध्ये का नॉट प्रमोटेड करायचं आहे. जर पर्सेंटेज चुकला असेल, डेज स्कूल चुकला असेल, कोणतेही चुकला असेल, आता पर्सेंटेज 70 नाही 72 आहे म्हणजे आपण याला 72 करू शकतो. ह्या दिवसाला आपण चेंज करू शकतो. म्हणजे अशा प्रकारे काही जर असेल तर इथे सिलेक्ट करून स्टडिंग सेम स्कूल आहे का TC गेलेला आहे ते करून आणि सेक्शन करून आणि अपडेट करू शकतो. म्हणजेच पुन्हा तो अपडेटसुद्धा होतो. काही चुकल्यास घाबरायचे सुद्धा नाही, आपल्याला करेक्शन ऑप्शनमध्ये जाऊन सुद्धा करेक्शन करता येतो. अशा प्रकारे MHRD UDESPLEमध्ये स्टुडंट मॉडेल कंप्लीट करून घ्यायचं आहे. 2025-26चं स्टुडंट मॉडेल संपूर्णपणे आपल्या वर्गात जेवढे विद्यार्थी आहेत संपूर्ण विद्यार्थ्यांचा डाटा कंप्लीट करायचा आहे.